नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण पहिल्यांदाच जर आला असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। शेतकरी मित्रांनो, यूट्यूबवरती फक्त स्पेशल चॅनल आहे, फक्त कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनाच कोथिंबीरचीच माहिती मिळेल, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहेत। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता इथं हा सदरील प्लॉट जे आहे ते टोटल 2 एकरच्या जवळपास टोटल भरलेला आहे, म्हणजे 2 एकर हे कोथिंबीरचा प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, आज याला लागवड करून म्हणजे पेरणी करून कमीत कमी 32 दिवस कंप्लीट झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं 32 दिवसाच्या हिशोबाने जर विचार केला तर कोथिंबीरमध्ये कशी काळुकी एक लेवल जमलेली आहे। पानामध्ये पण रगनेसपणा, थिकनेसपणा, पानावरती कसल्याही प्रकारचा रोग नाही किंवा पानामध्ये तुम्हाला स्कॉर्चिंग वगैरे वाटत असेल किंवा पानं फिकं दिसत असेल असं काही इथं प्रकार नाही। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सांगू शकतायत की 1 एकर आज जवळपास बरेच शेतकऱ्यांचं नियोजन असतं की कोथिंबीर करायची तर कशी करायची, कोथिंबीरमधून उत्पादन मिळतो का, 1 एकर कोथिंबीर करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एकरी खर्च किती येत असतो, मग आपल्याला ते परिपूर्ण नियोजन करता येईल का, मार्केट रेट मिळेल का, अशी बरेचशी अडचणी शेतकऱ्यांना येत असतात। तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवत आहेत। शेतकरी मित्रांनो, अपेक्षा असेल की तुम्ही या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राइब आणि शेअर पण केला असेल, सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशनला पण प्रेस करा, जेणेकरून आपल्याला इथून पुढे बरीचशी माहिती कोथिंबीरची मिळत जाईल। नवीन शेतकरी असाल किंवा जुने शेतकरी असाल किंवा करायचं पण प्लॅनिंग असेल तर त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचा हा चॅनल आहे, तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतायत हे 2 एकरचा प्लॉट आहे, तर आपण 2 एकरच्या हिशोबाने नाही 1 एकर कोथिंबीर करण्यासाठी जवळपास आपल्याला आज नेमकं खर्च किती येत असतो एकरी त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया। आता शेतकरी मित्रांनो, तर 1 एकर कोथिंबीर करण्यासाठी आपल्याला कमीत कमी जमिनीची मशागत करण्यासाठी किंवा जमीन बनवण्यासाठी अगोदर तयार करण्यासाठी तर 1 एकरसाठी कमीत कमी आपल्याला 2000 रुपये तो खर्च येत असतो। बियाण्याचा जर विचार केला आपण तर बियाण्याचा एकरी खर्च जे आहे तर 35 किलोच्या हिशोबानं जर आपण नियोजन लावलं तर आज मार्केटमध्ये बियाणं बरेचसे 180 पासून तर 250 रुपये किलोपर्यंत आहेत। तर सरासरी आपण 200च्या हिशोबानं जर धरलं तर 35 किलोच्या बियाण्याच्या हिशोबानं आपल्याला कमीत कमी खर्च जे आहे ते 7000 रुपये बियाण्याचं खर्च येणार। आणि पावसाळी कोथिंबीर असेल तर कमीत कमी 4 फवारण्या होत असतात आणि उन्हाळी कोथिंबीर असेल तर 3 फवारणी होत असतात। सहजासहजी पावसाळी कोथिंबीरचे हे 5 पण फवारणी होत असतात। तर 1 एकर फवारणीचा खर्चाचा जर विचार केला आपण 1 फवारणीचा तर कमीत कमी 1500 रुपये 1 फवारणीचा खर्च येत असतो। तर असे आपण 4 फवारणीचा जर खर्च धरला तर 6000 रुपये 4 फवारणीचा खर्च येणार। त्याच्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी वाढीच्या हिशोबानं, बुरशीनाशकाच्या हिशोबानं, मग दुसरी फवारणी बरेचसे रोग येत असतात किंवा पानामध्ये कमतरता येत असते, बरेच शेतकऱ्यांची वाढ होत नाही, मग असे बरेचसे नियोजन वगैरे मागे पुढे होत असतात। जमिनीच्या कसदारपणावरती पण डिपेंड असतो शेतकरी मित्रांनो, आपण कोणतं खत नियोजन करू लागले, कोणती फवारणी टाकू लागले त्याच्यावरती पण डिपेंड असतो। तर आता राहिलं सर शेतकरी मित्रांनो, खतामध्ये कमीत कमी आज बरेचसे मार्केटमध्ये खताचे रेट अपडाऊन होत असल्यामुळं तर 1 एकरसाठी कमीत कमी 2 ते 2500 रुपये खताचं खर्च येत असतो। 4 फवारणी झालं, खताचं नियोजन झालं। आता राहिलं शेतकरी मित्रांनो खुरपणी, तर 1 एकर खुरपणीसाठी जे आहे जवळपास खर्च जे आहे तर कमीत कमी 2000 रुपये एकरी खर्च येत असतो खुरपणीसाठी। तर असं संपूर्ण मॅनेजमेंट जर धरलं आपण शेतकरी मित्रांनो, आमच्याकडले शेतकरी सहजासहजी जास्तीत जास्त तणनाशकाचा वापर करत नाहीत, म्हणून तणनाशकाचा खर्च आपल्याला काही करायची गरज नाही। तुम्ही खुरपणी केलेली किंवा निंदणी केलेली बेस्ट राहील कोथिंबीर सारख्या पिकाला। तर शेतकरी मित्रांनो, टोटल खर्चाचा जर विचार केला आपण तर 1 एकर कोथिंबीरसाठी कमीत कमी आजच्या 2023च्या हिशोबानं जर आपण नियोजन जर धरलं तर टोटल मॅनेजमेंटच्या हिशोबानं कमीत कमी 15 ते 18000 रुपयाच्या जवळपास एकरी खर्च कोथिंबीर सारख्या पिकाला येत असतो। आणि उत्पन्न जे आहे ते कमीत कमी आज बरेच शेतकरी हे 1 एकर कोथिंबीरमधून जवळपास 500 कॅरेट, जवळपास 400 कॅरेट किंवा 300 कॅरेट, सहजासहजी तर 300 कॅरेटच्या वरी कोथिंबीर सहज 1 एकर कोथिंबीर निघत असते। तर कमीत कमी 100 रुपयाच्या खाली कधीही दर मिळालेला नाही। कमीत कमी समजा जर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने जर आवक वाढली असेल तर 100 रुपयाच्या आसपास लास्टला मार्केट तर राहतच असतो। तरी पण आपण समजा 200 रुपयाच्या हिशोबाने जर लास्टला कॅरेट गेलं
तर 300 कॅरेट बी जर एकरी निघाले तर आपल्याला कमीत कमी 60,000 रुपयाचं उत्पन्न 1 एकरमध्ये इझीमध्ये मिळत असतो, फक्त 20,000 रुपये खर्च करून. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो, 4 दिवस अगोदर आपण याच प्लॉटमध्ये आलेलो आहेत. ते पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. 4 दिवसाची अवस्था कशी होती या प्लॉटची. आणि आज 5वा दिवस आहे सर शेतकरी मित्रांनो या प्लॉटवरती आम्हाला येऊन. तर तुम्ही पाहू शकताय किती प्रमाणामध्ये चेंजेस झालेला आहे. नेमकं शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर बियाण्याची क्वालिटी व्यवस्थित असेल, बियाणं जर दमदार असेल तर कोथिंबीर सारखं पीक आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न किंवा जास्तीत जास्त जुडी निघण्यासाठी चांगलंशीर बेनिफिट होत असतो शेतकरी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोथिंबीरला जर आपल्याला मार्केटमध्ये चांगली भाव मिळण्यासाठी किंवा चांगलं दर मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, जर कोथिंबीरमध्ये आपल्याला सुगंध किंवा स्मेल किंवा सेंट जर चांगल्या रीतीने जर येत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला रेट पण अदर व्हेरायटीपेक्षा, लोकांच्या कोथिंबीरपेक्षा आपल्याला चांगले मिळण्याचे हे जास्तीत जास्त संकेत असतात. असं समजा शेतकरी मित्रांनो, जर आपल्या मालाला जर क्वालिटी असेल तर आपल्याला नक्कीच चांगले दर मिळतील, हे पण खरं आहे शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो, बरेच दिवसापासून मला शेतकरी विचारत आहेत का सर खरंच कोथिंबीर शेतीमधून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतो का. शेतकरी मित्रांनो, एवढं आहे की जर आपण मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर पहिल्यापासून 100% आपल्याला कोथिंबीर सारख्या पिकामध्ये उत्पन्न हे अदर व्हेरायटीपेक्षा किंवा नगदी पिकामध्ये मोडलं जाणारे बरीचशी पिके आहेत, परंतु कोथिंबीर सारख्या पिकामध्ये जर आपण विचार केला तर चांगलेच दर मिळण्याचे संकेत असतात. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला असेच व्यवस्थित मॅनेजमेंट किंवा कोथिंबीर पिकाबद्दल सविस्तर माहिती किंवा बियाण्याबद्दल असेल किंवा जमिनीबद्दल असेल किंवा फवारणीबद्दल असेल, अशी परिपूर्ण माहिती योग्य रीतीनं योग्य सल्ला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे, त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही सविस्तर माहिती विचारून घेऊ शकतायत. शेतकरी मित्रांनो, जसं की कळालं तुम्हाला की 1 एकर कोथिंबीरसाठी आपल्याला कमीत कमी 1 एकरसाठी किमान तरी आपल्याला 15 ते 20,000 रुपये खर्च करावाच लागतो, त्याशिवाय कोथिंबीर शेती हे सक्सेस होणार नाही, हे पण खरं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, अजून एक जाता जाता एवढं कळवायचं आहे तुमच्याशी की जर आपल्याला कोथिंबीर शेतीमध्ये जर चांगल्या रीतीने जर दर मिळायचे असेल किंवा मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी कोणत्या महिन्यामध्ये चलत असते त्याचं पण आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर पुढील व्हिडिओ आमची येणारच आहेत, तर तोपर्यंत वेट पहा. शेतकरी मित्रांनो, अपेक्षा असेल तुम्ही या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण केला असेल. तोपर्यंत शेतकरी बांधव आपले सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. जय जवान, जय किसान.